नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून सगळ्यांचं संकल्प एज्युकेशन महाराष्ट्रातील किंवा भारतातील सर्वात मोठं ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, शिफ्ट 1 जशा प्रकारे सोपी होती तर शिफ्ट 2 थोडीशी मॉडरेट होती. यामध्ये रिझनिंगमध्ये पझल जास्त आल्या, त्यानंतर मॅथ्समध्ये बेसिकसुद्धा कम आलं. याचं ॲनालिसिस शिफ्ट 2चं मी आणि क्षितिज सर आम्ही दोघं मिळून करत आहे. तर पहिले मी गणित बुद्धिमत्तेचं करून टाकतो, मॅथ्स आणि रिझनिंग, आणि त्यानंतर क्षितिज सर करतील आपल्या इंग्लिशचं. चालेल? यस. लगेच बघा, आता बघा कॉनची शिफ्ट आता जो सेकंड शिफ्ट होती, ही सेकंड शिफ्टमध्ये थोडासा मॉडरेट पेपर होता. विद्यार्थ्यांनी विचार करून गेले होते, नंबर सिरीजचा कम्पॅरिझन ऑफ व्हेरिएबल आलंच नाही. आलं काय तर सिम्प्लिफिकेशन आलं. बघा सिम्प्लिफिकेशन आलं 11 मार्कासाठी. किती मार्कासाठी? 11 मार्कासाठी. आणि आकडे मागं पुढं होऊ शकता. हे विद्यार्थ्यांनी कॉल केला, लांबे म्हणून एक विद्यार्थी आहे, प्रमोद लांबे, त्याचे 93 अटेम्प्ट आहे. त्यांनी कॉल केला आणि त्याने सांगितलं, त्याच्यानुसार मी तुम्हाला सांगत आहे. दोन डी होते, 2 DI वर 10 क्वेश्चन आले आणि बाकी सर्व कमर्शियल आलं 14 मार्काचं. अर्थमॅटिक, आणि अर्थमॅटिक इतकं अवघड पण नाही आलं. 1 लाइनर क्वेश्चन होते, पण थोडंसं अर्थमॅटिक जास्त आलं. तर तुम्हाला माहिती आहे आपण अर्थमॅटिक थोडंसं हे करत राहतो. परंतु तो म्हणला, सर अर्थमॅटिक जे तुम्ही घेतले, जे आपलं झालेलं आहे त्याच्या बाहेर अर्थमॅटिक नव्हतं. त्याचेसुद्धा अर्थमॅटिकचे खूप चांगले अटेम्प्ट झालेले आहे. 29 अटेम्प्ट आहे त्याचे गणितामध्ये, आणि पूर्ण बघितलं तर त्याचे 29 अटेम्प्ट आहे. चला बघा मग यामध्ये काय काय होतं बघा. DI होते 2 DI, एक होता टेबल DI आणि एक होता टेबल काय म्हणतात बारग्राफ. बारग्राफमध्ये ड्युअल बारग्राफ होता. 2014, 15, 16 दिलं होतं, आणि त्यांची शॉपिंग दिली होती A आणि B, आणि त्याच्यावर 5 प्रश्न होते. त्यानंतर लायब्ररी होती PQR, आणि पुस्तकाचे नावं होती तर बुक्सचे नावं ABC, आणि त्यांचं तुम्हाला सांगायचं होतं. असे 2 DI होते. त्यानंतर बघितलं असं कमर्शियलमध्ये एजेसवरती एक प्रश्न होता. एजेसवरती प्रश्न असताना बघा त्यांनी मला ते एजेसबद्दल पण सांगितलं, की त्यांनी प्रश्न असा दिला होता एजेसबद्दल, की रेशो दिला 6 वर्षापूर्वीचा. 6 वर्षापूर्वीचा रेशो दिला, काहीतरी रेशो A आणि Bचा दिला 6 वर्षापूर्वीचा. त्यानंतर त्यांनी दिला एजेसच्या मधला डिफरन्स दिला, की बा 6 वर्षापूर्वी आजचा काहीतरी डिफरन्स दिला, आणि जन्माच्या वेळी त्याचं वय किती होतं असा प्रश्न होता. आणि असं गणित आपण बॅचमध्ये घेतलेलं आहे, आपल्या शीटमध्ये पण आहे तसं गणित, बरोबर. पर्सेंटेज जसं सकाळी इन्कम एक्सपेंडिचरवर होता तसाच प्रश्न होता. कोणता? रिमेनिंगवाला, की इन्कम एक्सपेंडिचर इतकं खर्च केलं, इतकं बाकी राहिलं, टोटल पेमेंट सांगा मंथली, तसाच प्रश्न होता. प्रॉफिट लॉसवर एक प्रश्न होता. SICAवर 2 प्रश्न होते. SICAवर सकाळी 1 होता, आता किती प्रश्न? 2. ॲव्हरेजवर एक प्रश्न होता, तो पण कोणता? की त्यांनी एजेसमध्येच होता तो, की त्यांनी ॲव्हरेज दिलं आणि त्याच्यावर सॉल्व्ह करायचं होतं. त्यानंतर टाईम अँड वर्क. टाईम अँड वर्कवर असा नव्हता, सकाळी फक्त होता ABC पूर्ण डे, आणि त्यांचं होतं इथं मॅन वुमन यांचं दिलं होतं. सेकंड टाईपचं होता तो. मॅन वुमन इतक्या दिवसात करता, मग ते परत मॅन वुमन इतक्या दिवसात, आणि सिंगल गाड्याच तसं. त्यानंतर बोट अँड स्ट्रीम. बोट अँड स्ट्रीममधलं त्यांनी सांगितलं, की सर बोट अँड स्ट्रीमचा पण प्रश्न खूप सोपा होता. जसं आपण बॅचमध्ये आपल्या शीटमध्ये झालेला आहे तोच क्वेश्चन, फक्त व्हॅल्यू बदलल्या. सर कसं? तर डाऊन स्ट्रीम दिली होती. येस सर. त्यानंतर त्यांनी सांगितलं डाऊनस्ट्रीम कशी दिली होती, की तो 144 किलोमीटर 6 तासात जातो, अशी डाऊनस्ट्रीम दिली. डाऊनस्ट्रीमवरून त्यांनी सांगितलं की अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम दोघांमधला फरक दिला 3, आणि याच्यातून त्यांनी सांगितलं की बोट आणि स्ट्रीम ह्या दोघांचा रेशो विचारला होता. सोपं गणित होतं, सॉल्व्ह करण्याजोगं गणित होतं. त्यानंतर जॉमेट्री मेन्सुरेशनवर एक क्वेश्चन होता, तो म्हणजे रेक्टँगलचं पिरिमीटर, आणि त्याच्यावर काहीतरी क्वेश्चन होता. मिक्सचर एलिगेशनवर एक क्वेश्चन होता, तोही सोपा क्वेश्चन होता. त्यांनी तोही क्वेश्चन मला ॲनालिसिस केला, की बाबा मिक्सचर एलिगेशनमध्ये मिल्क आणि वॉटर दिलं होतं 4:1. मिल्क टाकलं 12 लिटर, सॉरी वॉटर टाकलं 12 लिटर, आणि दोघांचं डिफरन्स नवीन जे तयार होणार ते 42 का काहीतरी दिलं होतं. याच्यातून आपल्याला मिल्क काढायचं होतं इनिशियल, असा काहीतरी प्रश्न होता. त्यानंतर पार्टनरशिपवर एक प्रश्न होता. अशा प्रकारे पूर्ण आपलं मॅथ्स होतं. मी हे नाही म्हणत की मॅथ्स सोपं होतं की अवघड होतं, मी म्हणतो मॅथ्स मॉडरेट होतं. का? बरं 10 मार्क सिम्प्लिफिकेशन आले. खूप जण विचारामध्ये गेले होते की 20 मार्काचं येणार, पण ते 10 मार्काचं आलं, आणि त्याच्यानुसार बाकीचं कमर्शियल आलं. पण ज्यांनी कमर्शियलचे आम्ही जसं म्हणलो तशी जर प्रॅक्टिस केलेली असेल तर 100% कमर्शियल पण सोपं होतं, हात लावण्यासारखं होतं, अवघड नव्हतं, आणि DI सुद्धा अवघड नव्हते. त्यानंतर बघा रिझनिंग, लॉजिकल रिझनिंग बघितलं असेल तर लॉजिकल रिझनिंग सुद्धा खूप सोपं आलं होतं. वर्ड फॉर्मेशन एक क्वेश्चन आला होता. चायनीज कोडिंग डिकोडिंग 5 क्वेश्चन होते. पेअर फॉर्मेशन एक क्वेश्चन होता. सिलोलिझमवर 3 क्वेश्चन होते. मिक्स सिरीज 5 क्वेश्चन होते. त्यानंतर डायरेक्शन सेन्सवर 3 क्वेश्चन होते, आणि बाकीच्या पझल सिटिंग होत्या, बरोबर. पझलमध्ये 4 पझल आले, त्यामध्ये कम्पॅरिझनची 2 क्वेश्चन होते. स्क्वेअर अरेंजमेंटमध्ये इन आउटचे त्याचे 5 क्वेश्चन होते. बॉक्स पझलचे 5 क्वेश्चन होते, आणि पोस्ट बेस हे 5 क्वेश्चन होते 8%चे. अशा तुमचे याचं काय म्हणतात लॉजिकल रिझनिंग आलं होतं. म्हणजे पेपरचं
ॲनालिसिस प्रॉपर होतं, पेपर सोपा आहे, आपण जे घेतलं त्याच्या बाहेर पेपर नाही. तर सर्वांनी तिसऱ्या शिफ्टला जाताना किंवा चौथी शिफ्ट ज्याची असेल या उद्याचा पेपर असेल तर त्यांनी जाताना कृपया लक्षात ठेवा, पेपर सोपा आहे. फक्त काही भ्रमामध्ये नका जाऊ की सिम्प्लिफिकेशन इतकं, नंबर सिरीज इतकं, बेसिक इतकं नाही. जो पेपर आहे ना जास्तीत जास्त अटेम्प्ट करा, स्पीड ठेवा आणि कृपया हां सिक्वेन्स पहिले इंग्लिश. सर सिक्वेन्स का होता? हां, इंग्लिश, कॉन्ट आणि एल आर असं सिक्वेन्स होता. असं सिक्वेन्स राहणार आहे. तर ह्या पहिले मेंटॅलिटीला जा, पेपर सोपा आहे, अवघड नाही आहे. 60 ते 70च्या मध्ये कट ऑफ लागन असं मला वाटतंय. मी 100% नाही सांगत, परंतु चांगला अभ्यास करा. पुढच्या शिफ्टसाठी सर्वांना ऑल द बेस्ट. लगेच इंग्लिशचं ॲनालिसिस क्षितिज सर करतील, इंग्लिशमध्ये काय होतं काय काय नाही. चलो. चला हॅलो फ्रेंड्स. तर परत नुसत्या स्टोऱ्याचा स्टेटस ठेवावं लागणार आहे मला, कारण स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्लरिकलच्या सेकंड शिफ्टला स्टोरी आलेली आहे. 8 क्वेश्चन्स आर सी स्टोरी बेस्ड होता. वोकॅबचे 2-3 प्रश्न होते. एक होतं पर्कोलेट आणि एक होतं पर्सिस्ट. आता पर्कोलेट म्हणजे पाझरणे म्हणू शकतात, परसिस्ट कंटिन्यू राहणे, असे वोकॅब आले होते. सो स्टोरी बेस्ड आरसी होता. 8 क्वेश्चन्स होते, एकदम सोपं डुएबल होतं. स्टोरी बेस्ड 5 मिनिटात आरसी सोडवता आला असता. टेस्ट 1 जी आपण घेतली अल्टिमेट मेगा मॉक टेस्ट, त्या लेवलचा हा पेपर होता. म्हणजे रिझनिंग आणि मॅथ जरी मॉडरेट लेवलचं आलं, इंग्लिश हे खूप सोप्या लेवलचं आलं आहे. शिफ्ट 2 ला इंग्लिश इझी आलेलं आहे. सेकंड होतं फिलर्स, 3 प्रश्न होते. क्लोज टेस्ट सुद्धा आलं नाही, फिलर्सही आलं नवले. 5 मार्क्सचं क्लोज टेस्ट होतं. स्पॉट देअर्स आले आहे परत. सब्जेक्ट टू अग्रीमेंट हॅज अ वॅट प्लस V3 असं काहीतरी. सब्जेक्ट टू अग्रीमेंटचे पण प्रश्न 100% त्याच्यात आले असणार. एरर डिटेक्शन 5 आलेले आहेत. फ्रेज रिप्लेसमेंट आले 4 मार्क्सला. वर्ड स्वॉप आलेला आहे याच्यात 3 मार्क्सला. आणि सेंटेन्स रिअरेंजमेंट जे आहे ते 2 मार्क्सला आलेलं आहे. सो कम्पॅरेटिव्हली मी जर म्हटलं तर शिफ्ट 2 मला सोपी वाटली. ठीक आहे, जे काही क्वेश्चन्स आले त्याच्यावरून असं वाटतं की शिफ्ट 2 सोपी आहे. रिझनिंग आणि मॅथ्स जरी थोडं मॉडरेट लेवलचं आहे, परंतु इंग्लिशमध्ये तुम्हाला स्कोअर करता आलं असतं. गुड अटेम्प्ट्स विचारतात, मी 25 प्लस गुड अटेम्प्ट्स म्हणेल, पण जर तुम्ही 20 प्लस जरी केले तर लगेच असं निराश होऊ नका, अजूनही चान्स आहे. पेपर जो आहे तो बऱ्यापैकी सोप्या लेवलचा आलेला आहे. शिफ्ट 3 आणि शिफ्ट 4चा अनालिसिस आपलं होईल. ज्यांचं शिफ्ट 3 आणि शिफ्ट 4ला पेपर आहेत त्यांच्याकरता पूर्ण संकल्प एज्युकेशन टीमकडनं ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.